PM पाटील सर आले. PM पाटील सर आपणही या मंचावर या अशी विनंती करतो. पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स आणि पत्रकार दिनाच्या व गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी माझ्या अगोदर जे बोलून गेले ते या विभागाचे खासदार दरेशील मानेदादा, बी न्यूजचे संपादक आदरणीय माने चारुदत्त जोशी सर आणि या ठिकाणी जरी हा कार्यक्रम घेतला ते खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विक्रम भाऊ असतील, त्यांचे सगळे सहकारी निवृत्ती पाटील असतील, सचिन वरेकर असतील, नितीन भगवान असतील आणि त्यांचा नेहमी मला आग्रह असतो की दरवर्षी तुम्ही आला पाहिजे. यावर्षी 26 जानेवारीच्या दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक नलगे सरांचाही आपण पुरस्कार देऊन सत्कार केला. कड्या कपारीतील डोंगराच्या कुशीमध्ये बसलेला हा विचारवंत, त्याचा महाराष्ट्रानं गौरव केला असेल, सत्कार केला असेल, पण आपल्या मायभूमीनं केलेला सत्कार हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ सत्कार असतो. तोही तुम्ही या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी आदरणीय सुखदेव गिरी सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयसिंह पाटील, इंडी चौगले सर, सुभाष पाटीलजी, साजन पाटील, बाबासाहेब पाटील, शिवाजीराव पाटील, संजय माने, प्राचार्य पाटील सर, आमच्या केळसन्नाचे चिरंजीव चौगले साहेब, हे सगळेच व्यासपीठावरील आदरणीय व्यक्तिमत्व आणि माझ्यासमोर सगळे उपस्थित असलेले ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला ते सगळे सन्माननीय सामाजिक भान ठेवून काम करणारे गावगाड्यातले समाजसेवक. या ठिकाणी माऊलीचाही सत्कार झाला, श्रद्धाचाही सत्कार झाला आणि या सगळ्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, बंधू भगिनी, माता भगिनी, अगोदरच्या पाहुणे सगळ्यांना गडबड, कारण आज 26 जानेवारी असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे रेलचेल आहे. मला वाटलं मलाच यायला उशीर झाला, पण तुमचाही कार्यक्रम उशिरा सुरू झाला. तुमचं निवेदन सुद्धा निवेदक म्हणून फार सुंदर आणि छान मला आवडलं. म्हणजे तुमचा आवाज सुद्धा गोड आहे, त्यामुळे वेळ कसा गेला समजत नाही. खासदार साहेब आहेत म्हणल्यावर जरा मी लवकर जावं असा विचार केला, पण ते माझ्या अगोदर आले. कारण गिरेसाहेब खासदारांचं वैशिष्ट्य असतं, ते कोणत्याही कार्यक्रमात आले तर मला गडबड आहे, पुढं जायचं. त्यांना वाटतं की आम्हीच आऊत सोडून मोकळं हिंडायला लागलोय. नाही, काही लोकांना वाटतं शेजारची म्हणजे बशा पहिला आहेत, हे काय आऊत ओढतच नाहीत. हरकत नाही, राजकारण असो, समाजकारण असो, प्रापंचिक जीवन असो, एक नशीब असावं लागतं, तेव्हाच सगळं उदंड पीक येतं. आणि काही जणांचं ते नशीब असतं, पण आमच्यासारख्यांना माळरानावर नांगरट करावी लागते. खडकाशी धडका घेतल्याशिवाय आमच्या घरात
भाकर तुकडा मिळत नाही, ह्यामध्ये आमचा जन्म झाला. आणि म्हणून म्हटलो आम्ही जन्मलो मातीत मातीत, अगा किती होणार माती, आणि खपराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती. खऱ्या अर्थानं नलगे सर यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं एखादा स्वतंत्र आनंद सोहळा ठेवावा लागेल. 100 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली, 100 पेक्षा जास्त त्यांना पुरस्कार मिळाला. आणि मी एवढंच म्हणेल की सरांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं. म्हणजे हा जानेवारीचा महिना सुरू आहे, आता फेब्रुवारी लागेल. 22 फेब्रुवारीला सरांचा वाढदिवस येतो, कारण सरांचा जन्म 22 फेब्रुवारी 1935 ला झाला. बरोबर आहे ना? म्हणजे 26 दिवसानंतर सरांचा वाढदिवस येणार आहे. आणि म्हणून वाढदिवसाचा कार्यक्रम चांगला घेऊ आपण. मी माझ्या शाळेवर घेतो आणि मी येतो, कारण बेडसगाव सारख्या डोंगराळ भागामध्ये जन्माला आलेला हा शेतकऱ्याचा पोर अनेक विद्यापीठामध्ये त्यांची पुस्तकं अभ्यासाला घेतली जातात, त्याच्यावरती पीएचडी अनेक जण करत असतात. म्हणजे खऱ्या अर्थानं ही एक विद्याचं चालतं बोलतं माहेर घर कोण असेल तर ते नलगे सर आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही माणसं आपल्या जवळची असतात आणि म्हणून ती आपल्याला ओळखू येत नसतात. बऱ्याच वेळा जवळच्या माणसांचा सुगंध याला फार वेळ लागत असतो, तो सुगंध कळत नसतो. जसं कस्तुरीच्या बिंबीमध्ये सुगंध असतो, तिला समजत नसतो, तसं जवळच्या माणसांचं बऱ्याच वेळा होत असतं. आणि म्हणून मी विक्रम भाऊलाही धन्यवाद देईन, त्यांच्या टीमला, की तळागाळातली माणसं शोधून त्यांच्या कार्याला चालना देणं, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणं, त्यांना शाबासकी देणं, हे एक मोठ्या मनाचं हे लक्षण आहे. कारण काम करत असलेल्या माणसाच्या कामाची कुणी तर दखल घेतली तर काम करायला 12 हत्तीचं बळ मिळत असतं. आणि म्हणून मला विक्रम भाऊचा कार्यक्रम कधी टाळावा वाटत नाही, कारण ते नुसते पत्रकारितेमध्ये काम करत नाहीत, तर ते तळातल्या माणसाचे आसू पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या माध्यमातून ते करत आहेत. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांची भरारी आहे. प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, वंचिताला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना ठेवून खऱ्या अर्थानं विक्रम भाऊ या सगळ्या दऱ्याखोऱ्यातल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणानं पत्रकारितेच्या माध्यमातून आज उभा राहिलेले दिसून येत आहेत. आपल्याला एक लक्षात येईल की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सगळे पत्रकार दिन साजरा करत असतो. ते जगले किती वर्ष? जांभेकर दर्पणकार हे फक्त 34 वर्ष जगले, फार कमी आयुष्य जगले. पण पहिलं मराठीतलं वर्तमानपत्र कोकणामध्ये त्यांनी सुरू केलं. अंधश्रद्धा निर्मूलन पासून अनेक चालीरीतीच्या विरोधामध्ये त्यांनी त्या काळामध्ये बंड केलं. अरे 34 वर्षाचं हे व्यक्तिमत्व, त्या काळामध्ये त्यांनी अनेक चालीरीतीला विरोध केला. आणि म्हणून ही माणसं आपली वाटतात. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला फार महत्व आहे. संत ज्ञानेश्वर कमी जगले, पण ते आम्हाने ज्ञान देऊन गेले. संत तुकोबा
खरं बघितलं ही माणसं कुठल्या विद्यापीठामध्ये शिकलेली होती? संत चोखामेळा हे कुठल्या विद्यापीठामध्ये शिकलेली होती? त्या विद्यापीठाचं नाव आम्ही सांगू शकतो का? पण आज गिरीश सर मला सगळ्यात संत तुकोबा, संत चोखोबा, संत ज्ञानदेव असेल या संतांची वाणी आणि अभंग ऐकायला लागलं की मन रमून जातं. हे कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकलेले नव्हते. आमचा अडाणी बाप सुद्धा 200 अभंगांचे पाठ करतो. ते कुठल्याच विद्यापीठात शिकले नव्हते, कुठलीच त्यांना डिग्री मिळाली नव्हती. पण मला आज तुम्हाला सांगावं लागतं की शिकलेल्या माणसांना तो जर जास्त क्वालिफाईड आहे असं जर त्यानं मला सांगितलं, मी 2-3 डॉक्टरेट मिळवल्या, PhD मिळवल्या, की माझ्या सारख्याला घाबरायला लागतं की एवढं शिकलंय म्हणजे धोका मोठा आहे. कारण या देशाचं चांगलं आणि वाईट हे अडाणी माणसांनी नाही केलं, शिकलेल्या माणसांनी या देशाचं वाटोळं केलं. भ्रष्टाचार कोण करतो? शिकलेला माणूसच करतो. अडाण्याला काय येतं या? त्याला ती रस्ताच माहित नाही, त्याला ते गावच माहित नाही. त्यामुळं गिरीश साहेब लय शिकलं म्हणलं की सावध राहायचं. ही वस्तुस्थिती आहे. आता मी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता, चळवळ बघितलं, आमदारकी बघितलं, मंत्रिपद बघितलं, ते सगळं गेल्यावर बघितलं, परत पुन्हा मी आमदार बघितलं. परवा मला एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि म्हणला, भाऊ ते मंत्री तुमच्या लय जवळच आहे आणि एक काम माझं एवढं काम तुम्ही सांगितलं तर होईल. त्याला मी म्हणायचा बघतो. त्याचा परत दुसऱ्या दिवशी फोन, तुम्ही भेटला का? मी म्हणलो भेटलो, तुझं काम सांगितलं. मग काय म्हणले? होय म्हणले. 4-5 दिवस गेलं, आठवडा झाला. म्हटला भाऊ कामाचं काय झालंय? मी म्हणायचा त्याला होय म्हणलं. ते मला फक्त एकच म्हणायचं, ते एवढं जवळचं आहे तरी काम कसं करीना. मग त्याला मी सांगितलं मंत्री व्हायच्या अगोदर ते माझ्या जवळचं होतं. कारण मंत्री व्हायच्या अगोदर ते गाईचं म्हशीचं दूध पित होतं. मंत्री झाल्यावर ते गाईचं म्हशीचं दूध पित नाही, तर ते गाढविणीचं आणि डुकरीणीचं दूध प्यायला लागतं. कारण ते मंत्री झाल्यावर गाढविणीचं आणि डुकरीणीचं दूध का पितं? तर मागं आलं तर लाथ आणायची, पुढं आलं तर गटारात जायचं. कारण माणसं पद आल्यानंतर पदानं मोठी जी माणसं होतात ते समाजासाठी खोटी असतात, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून विक्रम भाऊ सारखा कार्यकर्ता मी इथं आलो, याचं कारण ही माणसं मोठी आहेत. हे जमिनीवर खऱ्या अर्थानं पाय ठेवून काम करत आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाला मला यावंसं वाटलं. आजचा काळ हा फार वाईट आहे. कारण तुमच्या लक्षात येईल, आज बोलणं सुद्धा फार अवघड झालंय, फार अवघड आहे. मी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं तर शब्द उच्चारणे आता धोक्याचे झाले आहे. शब्द उच्चारणे आता धोक्याचे झाले आहे. हे गाव माझे आता झुंडीचे झाले आहे. शब्द उच्चारणे आता धोक्याचे झाले आहे. हे गाव माझे आता झुंडीचे झाले आहे. कारण हे गाव माझं आता झुंडीचं झालंय. इथं शब्द उच्चारणं खऱ्या अर्थानं धोक्याचं झालंय. आणि म्हणून नलगे सरांच्या सारख्या माणसांनी एक वैभव, ज्ञानाचं वैभव खऱ्या अर्थानं आमच्या सारख्या पिढीच्या समोर ठेवलं. म्हणून आजच्या पिढ्या या ठिकाणी वैचारिक घडलेल्या आपल्याला
पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून पुरस्कार सोहळा एवढा मोठा आहे, अनेकांना पुरस्कार दिलेले आहेत. इथे उद्योजक यांनी हार्मोनियम का काय त्याच्याऐवजी कॅशो देण्याचा निर्णय घेतला. हे आपलं दायित्व आहे समाजाचं, ते स्वीकारलं पाहिजे. माझं आता सैनिक स्कूल आहे, 22 राज्यातली मुलं माझ्याकडे शिकत आहेत. तुम्ही आलात तर जम्मू काश्मीर पासून तुम्हाला मुलगा पाहायला मिळेल, मणिपूर पासून मुली पाहायला मिळतील. पण ज्यावेळी मी स्कूल उभा केलं, मुलं यायला लागली. चौले सर बऱ्याच वेळा आमच्या माई माझ्याकडे आलेल्या होत्या. त्यावेळी गिरी सर माझ्या मनामध्ये एक आलं की बाबा देशभरातली मुलं इथे यायला लागली. मी तुम्हाला म्हणजे मला त्या श्रद्धा आणि माऊलीकडे बघितल्यानंतर लक्षात आलं की मी जी जागा घेतलेली होती ती डोंगराच्या कुशीत होती. आणि मी असा मंत्री असतानाचा काळ आहे तो, मी त्या खडकावरती बसलो होतो. आणि एक विचार माझ्या मनामध्ये आला, गिरी सर माझ्याकडं आंदोलक असल्यामुळे एमपीसीच्या मुलांचं आंदोलन मी पुण्यामध्ये सुरुवातीला चालवलेलं होतं. त्यांची वय मर्यादा वाढवून दिली. आणि एक आकडा माझ्या समोर आला की पुण्यामध्ये दरवर्षी एमपीसी साठी मुलं येतात 12 ते 13 लाख. आणि पास किती होतात? 4000 5000. आणि 5-5 वर्ष 7-7 वर्ष तिथं मुलं एमपीसी आणि यूपीसी साठी झुंज देतात. आणि याच्यासाठी काही वेगळं दालन आहे का नाही या जगामध्ये? आणि मग या मुलांना आपल्याला काय अशी वेगळी दिशा देता येईल का? या विचाराने मी त्या खडकावरती बसलो आणि मी म्हटलं एक चांगलं शैक्षणिक हब, परीक्षा केंद्र, त्यांना दिशा देण्याचं केंद्र की जगभरामध्ये तुला कसं जाता येईल पुढं, मार्गदर्शक केंद्र आणि स्पोर्ट असं उभा करायचं. आणि मी कामाला सुरुवात केली. मी स्टेटस हॉटेलमध्ये जेवायला माझ्या मित्रांच्या बरोबर गेलेलो होतो. आणि एक गोंडस मुलगा कडक लक्ष्मीचं वेषांतर करून उभा राहिलेला होता. अजूनही काही मुलं असतात, खांद्यावरती चाबूक होता. एवढा सुंदर देखना मुलगा होता. त्याला मी पहिल्यांदा गेलो त्यावेळी त्याला मी जेवण दिलं, बाहेरचं जेवण दिलं. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा पैसे मागायला लागला. त्याला म्हणलं मी तुला जेवणच देणार. आणि लहान 5, 5.5, 6 वर्षाचा. म्हटलं तू बाळा शाळेला जातो का? तो म्हणला जायचं कुठं, झाडाखाली झोपायचं आणि सकाळी मागत राहायचं. आम्ही दोघं भावंड आहे आणि आई वडील आहे. आणि मी आई वडिलाला विचारलं, ते म्हणले मुलाला शिकवायची इच्छा आहे पण आमच्या समोर सगळं आबाळ कोसळलंय. आणि मी त्या मुलाला घेऊन आलो. तिने मला तो मुलगा दिला. आणि मग मी ठरवलं की अशी काही 10-20 मुलं आपल्याला घडवता येतील का? गिरी सर असं करता करता माझ्याकडे 110 मुलं झाली. अशी आज फ्री मध्ये 1ही रुपया न घेता मी 110 मुलं अशी राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातली आज माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. त्यांचे आई वडील येतात फडक्यामधून आज ही भाकर बांधून आणतात. डाळ कांदा असतो, फार फार तर गाड्यावरचा वडापाव असतो. पण ती मुलं, अनेक मुलं आज खेळामध्ये राज्य पातळीवरती, नॅशनल पातळीवरती आलेली आहेत. आता ती काही 6वीला आहेत, काही 7वीला आहेत, काही 4थीला आहेत, काही 5वीला आहेत. आणि सर ज्या दिवशी माझं 102 मुलं झाली शाळेमध्ये, अशी एक ती रांगच लागली. म्हणजे आता मी ते थांबवलं. 102 मुलं माझ्याकडे झाली. त्या दिवशी दुपारी 2:30 वाजता केंद्र सरकारनं माझ्या शाळेला केंद्रीय सैनिक स्कूल याला मान्यता दिली. आणि ती मान्यता मिळाल्यानंतर मी पहिला माता जर कुठं टेकला असेल तर ती 102 मुलं वळीनं उभा केली आणि त्यांच्या चरणी मी माझा माता टेकवला की ही पुण्य तुमची आहे.
हा आशीर्वाद तुमचा आहे. आयुष्यामध्ये लोक काय म्हणतात याकडे बघून तुम्ही जर जगायला लागला तर तुम्ही जगू शकत नाही. कारण लोक या कान्या रचनामध्ये मशहूर असतात. आज तर प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया हातात आलाय. कोण कुणाला बी कमेंट करते, ड्रमला बी इथनं शिव्या घालते ती. बरोबर आहे की नाही? म्हणजे आज मोबाईल हातात आलाय, घरात बसायचं, एक कमेंट टाकायची, गडी मोकळा होतोया. पण मी बघितलं की तुमचं संवेदना जर तुम्ही जाग्या ठेवल्या तर आयुष्यामध्ये दुःख हे तर कधी वाट्याला येत नाही. आणि आमच्या माऊलीनं सांगितलं, मनामध्ये जर जिद्द असली तर या जगामध्ये अशक्य असं काही नाही. नाही मला म्हणायचे लोक, ते संघटनेत होतं म्हणून आमदार झालं, म्हणून मंत्री झालं, आता ह्याला कोण करतंय? झालो का नाही दुसऱ्यांदा? चला जिद्द पाहिजे. बरोबर आहे. राजकारणाचा खेळ काय एवढा सोपा नाही, तुमच्या परागतच आहे. कुणाचं आज वाटोळं करायचं, उद्या कुणाचं चांगलं करायचं. पत्रकारांच्या कार्यक्रमाला याचं म्हणलं की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बर वाईट बोललं की गडी दुर्बिणीगतच नजर राखतोय. बरोबर आहे. मगाशी चारुदत्त सर म्हणले ते खरं आहे. काय काय लोक पेपर वाचत नाहीत, टीव्ही बघत नाहीत. का? तर तुम्ही त्यांना वाचण्याच्या व्यवस्थेत ठेवलेलंच नसतं. या ते म्हणते ते न बघितलेलं बरं. म्हणजे अज्ञानात काय असतं? सुख असतं. पेपर बघायचं आणि तुम्हीच आमच्या मागं लचण लावलेलं असायचं. त्याच्यापेक्षा नाही बघितलं, सांगत नाही तोपर्यंत तरी आनंदात. पण गिरी सर माझं एक, मी भारी माणूस आहे, माझी कशीही बातमी येऊन दे पण आली पाहिजे ह्या भावनेचा मी. चांगली येऊन दे, वाईट येऊन दे, पण आपलं नाव घेतलं पाहिजे. मला काय काय पोरं आमचे कार्यकर्ते म्हणतात, सदाभाऊ तुम्ही असं कशाला बोलला, कमेंट बघा किती घाण आल्या त्या. मग मी म्हणतो किती लोकांनी केल्या त्या? काय म्हणते ती 150 कमेंट आहेत. अरे 13 कोटी राज्याची लोकसंख्या आणि 150 गडीच आपल्याकडे बघायला लागली ती. म्हणजे अजून एवढं काही फार वाईट नाही आपण. कारण या पृथ्वीतलावरती आपण यात्रा करायला आलोय आणि यात्रा झाली की आपल्याला परत जायचं आहे. परत जाणे हे जर अंतिम सत्य असेल तर समोर आलेले खास खळगे ह्याला फारसं आयुष्यामध्ये महत्व द्यायचं नसतं. आयुष्य दौडत चालायचं असतं. आता काय काय लोक, अंगरंग साहेब मला म्हणते ती, हे मंत्री झालं म्हणजे याच्याकडे 100 कोटी असतील, 150 कोटी असतील. कारण लोकांची मानसिकता झाल्या, मंत्री झालं की हाणायचं असतं. या मानसिकता झाली. मी कुणाला उसनं पैसा मागायला लागलो मध्यंतरीच्या काळात, मला कठीण काळ आला, तर लोक हसायचं, हे बळनं मागायला लागलं. या काय काय माझ्याकडे याचे, अहो काय तुमच्याकडे 150-150 कोटी कमवलं असतं. अरे तेवढं आलं असतं तर मी काही सोडलं असतं का, हाणलं असतं की? पण ते जमलं नाही ना. आता काय लोक म्हणतात मी सज्जन आहे. तो सज्जन का असतो? तर त्याला दुर्जन बनायला जमतच नाही, म्हणून सज्जन आहे. आता मला म्हणतात भाऊ तुम्ही एवढा पैसा का कमवला नाही? अरे मला जमलंच नाही कमवायला, म्हणून मी सज्जन आहे. या जगामध्ये सज्जनाची व्याख्या, त्याला जो जमत नाही तो म्हणतो मी सज्जन आहे. काय काय लोक म्हणतात आपण तसलं करत नाही. अरे तुला येतच नाही तर तू करशील कसा? तुला आलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का? काय काय भजनाला म्हणतात आम्ही काय उगाच गायाला जात नाही. अरे तुला गायाला आलं पाहिजे ना. तू आल्यावर काय गप बसतयस का? बायकोला सुद्धा झोपू देणार नाही एवढं गात बसशील. तुला आलं पाहिजे का नाही? आणि म्हणून निश्चितपणानं मला वाटतं की वाचन संस्कृती, संवाद संस्कृती ही आपल्याला टिकवावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये संवाद संपत चालला.
वाचन संस्कृती तर थांबली. आता पूर्वीच्या काळामध्ये इथं जुनी माणसं आहेत, पाहुणापै याचं म्हणलं तर घरामध्ये आपण पुरणपोळी करायचं, खुरोड्या असायच्या, भातवड्या असायच्या, बरोबर आहे की नाही. इंगळावर पापड भाजायचा, उडद्याचा पापड इंगळावर भाजायला लागलं की त्याचा वास असा सुटायचा, साला एक एक भाकरी पापडावरच गडी हाणायचा. आता सगळं थांबलं. पाहुणा याचं म्हणलं, मामा आजा याचं म्हणलं तर घर भरून जायचं. आता बहीण मी भावाला फोन लावते, अरे तू कसा काय आहे, अक्का आठवण आली ती मला यावं वाटत होतं, काय येऊ नकोस मी बरी आहे. हा संवाद संपला, दुर्मिळ झाला. हा संवाद खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्य काळामध्ये जोडावा लागेल. तरुण पिढी ही आपण कशी वापरायला लागलोय. आपली लेकरं बाळ हे एक यंत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला लागलोय. आपण लागतोय त्यानं इंजिनियर झालं पाहिजे, त्यानं डॉक्टर झालं पाहिजे, त्यानं तहसीलदार झालं पाहिजे, PSI झालं पाहिजे. हे कोण सांगतंय? बाप आणि आई सांगते तुला डॉक्टर व्हायचं आहे. अरे त्याला काय व्हायचं आहे हे त्याला ठरवून द्या. त्याला तुम्ही घडवण्याचं काम करा. त्याच्यावर आपले विचार, आपली मानसिकता लादू नका. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं श्रद्धाचं कौतुक करतो. तिला डोळे नाहीत पण तिला आवाज हा लता मंगेशकरांसारखा आहे. आणि तिनं दाखवून दिलं की मी समृद्ध आहे. माऊलीनं दाखवून दिलं मला हात नाहीत पण मी या पायानं सुद्धा समृद्ध आहे. आणि आम्हाने हात आहेत, पाय आहेत, डोळा आहेत. आपलं काम काय आहे? डोळ्यानं आपण काय पाहतो? तिनं आज लय चांगली कपडे घातली, त्याच्या अंगावर लय सोनं दिसते, कुठंतरी डल्ला मारलाय वाटतं. म्हणजे आपण नेमकं पाहतो काय? आणि म्हणून निश्चित विक्रम भाऊला मी धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी एक चांगला सुंदर कार्यक्रम घेतला. विक्रम भाऊ मला नेहमी बोलवत जावा, मला बी एखादा पुरस्कार देता आला तरी द्या, मला बी जरा बळ मिळल. अलीकडं आम्हाने कोण पुरस्कार दिना झाले असं म्हणायची आमच्यावर बी वेळ येऊ नये, बरोबर आहे का? कारण साधा सुद्धा माणूस आहे, सामान्य माणूस आहे. सामान्य माणसं असामान्य काम करू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, सगळीदा माय माऊली आहेत तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघा जी मोठी माणसं असतात त्याच्याविषयी आपल्याला कौतुक असतं, कुतूहल असतं. नेहमी आपण त्यांना काय म्हणतो, तुम्ही आमच्या घराला जेवायला या बरं का. ते बी म्हणतं येळ नाही, येळ नाही. पुन्हा आपल्याला काय वाटतं त्याला खरंच येळ नाही. तसं नसतं या. ती सुद्धा जेवायला कुणाकडे जायचं त्याचा सुद्धा एक स्टेटस आहे. पण मोठ्याला कधीच खरंच जेवायला वाढू नका. फटक्याला गरीबाला जेवायला वाढा. कारण मी तुम्हाला सांगतो, जबाबदारीनं बोलतो, तुम्ही ज्याला जेवायला ज्या आमदाराला बोलवता त्या आमदारानं कधी तुम्हाला बोलवलं का हो? खरं खरं आई शपथ करून वर कुणीतरी एकानं हात वर करा आणि सांगा मला आमदार जेवायला वरसाला बोलवतो. पण आपण गावची यात्रा असलं की जातो, साहेब जेवायला आलं पाहिजे, यात्रेला लई माणसं येणार आहेत. ते कधी बोलवते? आमदार घरात याचं म्हणलं की रांगोळी, खासदार घरात याचं म्हणलं की रांगोळी, पंच आरतीनं त्याला ववाळायला घरदार उभा करतो. कवा त्याच्या बायकोनं तुम्हाला ववाळलं? खरं सांगा, ववाळलं का? आपण आपलं डिव्हॅल्युएशन आपण आपलंच केलं या. हे बंद करूया. ह्या गड्या म्हणजे मी म्हणत नाही, तुम्हाला आवडत असलं तर ववाळा, बाच्या जाग्यावर त्याचाच फोटो लावा, मला काही फरक पडत नाही. आपल्याला काय शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. अहो मी काय काय घरात जातो, खरोखर गिरीश आहे, बाचा फोटो नाही पण फोटो नेत्याचा, आणि वर काय आमचं खंबीर नेतृत्व. मग मला प्रश्न पडतो, ह्याचा बा खंबीर का ह्यो खंबीर? अरे कसलं खंबीर आलं? मला विचारलं तुमच्या जीवनामध्ये सदाभाऊ सर्वश्रेष्ठ कोण,
तर मी सांगेल माझा माय बाप सर्वश्रेष्ठ आहे. ज्यानं मला हे जग दाखवलं, ज्यानं मला घडवलं, ज्यानं मला मोठं केलं, ज्यानं मला खऱ्या अर्थानं जगणं शिकवलं, तो मायबाप माझ्यासाठी मोठा आहे. मी जाता जाता तुम्हाला सांगतो, आता माझी आई 85 वर्षाची आहे. जाग्यावर तिला चालता येत नाही, जाग्यावर आहे. परवा मी आणि आई जेवत बसलो खाटेवरती, आणि जेवता जेवता आईची भाकरी दुधामध्ये कुस्करली आणि मी आईला घास भरवायला लागलो. आमच्या बाया लेकरांचं चालत. मला म्हणले, काय येळ आली रे माझ्याव? मी म्हणलो, आय येळ आली नाही, काय काळ तू मला घास भरवलंस, मला परमेश्वरानं संधी दिली की तुला मला घास भरवता आला. ही आई म्हणलो येळ नाही आली. खऱ्या अर्थानं ह्याला जगणं म्हणायचं, ह्याला जीवन म्हणायचं. हे जीवन, हे जगणं, हे घरपण आपण का विसरलो याचा कुठेतरी खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल. लोक, मी मगाशी म्हणलं की कोण काय काय म्हणत आहे याला काही महत्व नाही. एक गोष्ट मी इथं काही तरुण पिढ्या यांना सांगतो. 2015 साली मी माझं घर उभा केलं. 50 वर्ष मी माझ्या आयुष्याच्या दगड मातीच्या घरामध्ये राहिलो. नवं घर बांधलं आणि एक रूम मी माझ्या आई वडिलाची सजवायला घेतली. चांगला फर्निचरवाला आणला आणि मी माझ्या बापाला पलंग दाखवला. हे 4 पायचा पलंग, हे कपाट, हे बाथरूम अण्णा मी तुमच्यासाठी बनवतोय. मला म्हणले, अरे मी जन्माला आलो या मातीवरती आणि घोंगड्यावरती आयुष्यभर झोपलो, अंगावरती गोधड वाखळ पांघरली, ह्यातच मला ऊब मिळते, कशाला हे आणलं करायला लागला. आणि आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. थोडा प्रॉब्लेम होता. दुसऱ्या दिवशी परत दाखवलं, त्यांना कॅन्सर निघाला. त्या पलंगावरती झोपण्याच्या अगोदर बाप मला सोडून गेला. एक काय असतं प्रेम, काय असती शक्ती. 2015 साली पांघरत असलेला बाप, माझी वाकाळ, जी वाकाळ होती बापाची, ती वाकाळ, याला चौगले सर साक्षी आहेत, गेली 10 वर्ष झालं ती वाकाळ मी पांघरतोय, पण ती फाटली सुद्धा नाही. ज्या जैनावर बाप झोपायचा, मी 2 वेळा जैन बदललं, पण मी मात्र ठरवलं की माझा बाप जर पलंगावर झोपला नसेल तर मला सुद्धा या पलंगावर झोपायचा अधिकार नाही. आणि म्हणून मी जैनावर आणि बापाची वाकळ कांबरून आजही झोपत आहे. मी मंत्री झालो, सरांनी बघितलं, मी मुंबईला सुद्धा जैन आणि वाकाळ घेऊनच गेलो. मी माझ्या रूम मध्ये अनेक कार्यकर्ते आजारी रुग्ण झोपत होते आणि मी मात्र हॉलमध्ये वाकळ बापाची पांघरून झोपत होतो. आज बापाची वाकळ मी पांघरली तर मला 15 मिनिटामध्ये झोप लागते. मी गिरीसर वैशिष्ट्य सांगेन, ज्या ज्यावेळी मला संकट येतं त्या त्यावेळी आज ही बाप माझ्या स्वप्नात येतो आणि मला अलगद संदेश देऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी ते संकट मी ताकदीनिशी परतवून लावतो. ही शक्ती त्या मला बापाच्या वाकळेमध्ये दिसते. शेवटी या ठिकाणी जो कार्यक्रम घेत असताना विक्रम भाऊची हीच भावना आहे की मी ज्या मातीमध्ये राहतो, ज्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, ज्या माणसांच्या बरोबर सोबती म्हणून जगतो, ती माणसं जर मला निहाळता आली, त्यांना मला प्रेमाचा हात देता आला तर समाजासाठी ते एक मोठी देण असेल ही भावना ठेवून या ठिकाणी ते गेली अनेक वर्ष झाले पुरस्कार देत आहेत. मी विक्रम भाऊला जाता जाता मी सगळ्यांना सांगेन, गिरी सर तुम्ही म्हणणार सदा भाऊला विक्रम भाऊ बोलत आहे कसं. त्या बिचारानं कधी मला देणगी मागितली नाही. का मागितली? कधी मला जाहिरात मागितली नाही. आणि मलाही याला त्यांच्याकडे बरं वाटतं की कधी देणगी मागत नाही, कधी जाहिरात मागत नाही. पण त्यामुळे जास्तीत जास्त डिझेलचाच खर्च माझ्यावर येतो.
पण विक्रम भाऊ काळजी करू नका, पुढं आमदारपद गेलं तर मला सरकार पेन्शिल देणार आहे. आणि मी भाग्यवान माणूस आहे गिरी साहेब, कमी शिकलो पण प्राध्यापकाच्या लेवलची पेन्शिल मात्र मला चालू राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ चौगले सर लय शिकल्यावर पेन्शिल मिळते असं नाही, कमी शिकल्यावर बी मिळते. माझ्याकडे बघा अलग लक्षात. आणि मी कमी शिकलो म्हणून चौगले साहेब मंत्री झालो, जास्त शिकलो असतो तर प्राध्यापक झालो असतो, आणि प्राध्यापक झालो असतो तर तुमची जागा नाही 60 नंतर बायको म्हणली असती याच्या डोसक्यावर परिणाम झाला या, कारण ते सारखं बडबडतच राहिलं असतं. परत एकदा विक्रम भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.